श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे दर्श अमावस्या, त्याचबरोबर इलाच आपण ज्येष्ठ अमावस्या असं देखील म्हणत असतो. या दर्श अमावस्येपासून करा ही प्रभावी सेवा करा. यामुळं घरातील अशांतता असेल, घरातील सततच्या कटकटी असतील, काही नकारात्मकता असेल, बाहेरील बाधा जरी असेल तर ती या उतार्याने नक्कीच दूर होणार आहे, कायमची निघून जाणार आहे असा हा उपाय आहे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपण घरात उतारे करत असतो हे सर्वांना माहीत आहे. सर्वात आधी उतारा म्हणजे काय तर बघा, नकारात्मकता किंवा साडेसाती जी असते, अशांतता असते, दरिद्रता काढायची असते. अमावस्येच्या दिवशी एक करू शकता. घरात कोणाशी पटत नाही, खूप कटकटी होतात, सतत वादविवाद होत असतात, यावर हा खूप प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय केंद्रात सांगितला जातो, तो आहे कर्पूर होम. कर्पूर होम हा या सगळ्यांवर खूप प्रभावी असा हा उपाय आहे. तो कसा करायचा आहे ते जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्या ज्या घरात कर्पूर होम चालू आहे त्या घरामध्ये कधी भांडणं होत नाही, कधी नकारात्मकता नसते, संकट दुःख त्या घरामध्ये येत नाही. तर जाणून घेऊ तो कर्पूर होम कसा करायचा. तर सर्वात आधी अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. म्हणजेच आपल्या बघा, आईचे, बहिणीचे, कोणाचेही अगदी जवळचे काका, मामा, मैत्रीण, कुणाचेही घरचे हे जेवण जेवू नये. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी परान्न वर्ज्य करावं. म्हणून अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे जेवण खायचे नाही. कितीही जवळचा असो किंवा कितीही जिवलग जरी असलं ना तरीसुद्धा तुम्हाला माहीत आहे, आपण बघा महिनाभर ज्या काही सेवा करतो, पूजापाठ करत असतो, जप करतो, त्या अमावस्येला कोणी काही आणून दिले व ते खाल्ले तर त्या सर्व ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्याचे पुण्य त्या व्यक्तीला मिळतं. गुरुचरित्र ग्रंथातील 36व्या अध्यायात सांगितलं आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथात हा जो 36वा जो अध्याय आहे ना, त्यामध्ये सांगितलेलं आहे की अमावस्येच्या दिवशी परान्न वर्ज्य आहे. जो कोणी हे परान्न घेतो त्याच्या घरात ज्या काही सेवा उपाय केलेल्या आहेत ते सगळं वाया जातं. म्हणून अमावस्येच्या दिवशी परान्न हे वर्ज्य असा एक साधा नियम घरात ठेवायचा. कर्पूर होम अमावस्येच्या दिवशी करायचा असतो. अमावस्येच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही हा कर्पूर होम करू शकता. तर शक्यतो बघा, तुम्ही एकच वेळ जर पाळली तर अतिशय उत्तम. एकच टाईम असला पाहिजे. टाईम थोडा इकडे तिकडे झाला तरी चालतं, परंतु सेवेत सातत्य असणं तितकंच महत्त्वाचं असतं. आज दुपारी केला आणि उद्या पार रात्री केला तर नाही, असं नका करू. कधीतरी म्हणजे तुम्ही कुठेतरी बाहेर गेलेला आहेत, काही कारणास्तव तुम्ही दुसरीकडे आहात किंवा काही अडचणी आल्या तर 15-20 मिनटं चालतो. तर कर्पूर होम हा किती दिवस करायचा तर ही अमावस्या ते दुसरी अमावस्या असते असा हा कर्पूर होम करायचा असतो. तर यासाठी काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याची पूर्ण शेंडी काढून घ्यायची आहे. बघा, यानंतर देवासमोर एका डिशमध्ये हा नारळ ठेवायचा आहे आणि ती शेंडी जी आहे, शेंडीची जी साईट आहे ती देवाकडे करायची आहे आणि त्यावर कापूर ठेवायचा आहे. त्यात जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल ना तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. 7 कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला त्यावर जाळायच्या आहेत. जो तुमच्याकडे असेल ना तो तुम्ही घ्या. त्यानंतर कसा जाळायचा आहे बघा, तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप होत तोपर्यंत हा कापूर जो आहे तो तुम्हाला जाळायचा आहे.
आता जाळताना तुम्हाला एक एक वडी तुम्ही ठेवून जाळली तरी चालणार आहे, किंवा तुम्ही एक सात कापूर ठेवून ते जाळले तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राचा देखील तुम्ही हा करू शकता. तुम्हाला एकच माळ बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून जर सेवा करायची आहे तरी चालतं, किंवा दोन्ही मंत्र जरी म्हटलं आणि सेवा करायची आहे तरी देखील चालतं. जसं तुम्हाला शक्य असेल ना तसं तुम्ही करू शकता. यानंतर ही जी सेवा झाल्यावर हा नारळ आहे तो उचलून ठेवला तर चालतो का? तर हो, हा नारळ तुम्ही बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने सेवा करायची आहे. तसंच सेम अमावस्येपर्यंत करायचं आहे. म्हणजेच काय तर उद्याच्या या दर्श अमावस्येपासून नंतरची जी येणारी अमावस्या आहे तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, हे करत असताना मध्येच या नारळाला जर तडा गेला तरी अजिबात घाबरायचं नाही. मग तुम्ही दुसरा नारळ आणून सेम सेवा करायची आहे व जो तडा गेलेला नारळ आहे तो विसर्जन करायचा आहे. त्याचबरोबर ही सेवा करत असताना, हा उपाय जर करत असताना मासिक धर्म आला तर ते जे 4 दिवस आहे ते सेवा करायची नाही. त्याचबरोबर सुतक किंवा विटाळ आला तरी देखील ही सेवा करायची नाही. ते दिवस ही सेवा बंद करायची आहे व त्यानंतर हा नारळ विसर्जन करून द्यायचा आहे आणि दुसरा नारळ आणून त्यावर ही सेवा सुरू करायची आहे. नारळाला मध्येच तडा गेला तरी घाबरून जायचं नाही, कारण आपल्या ब्रह्मांडांचे नायक, चालक, पालक आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे काही घाबरून जायचं नाही. यानंतर नारळ चांगला जर राहिला तर पुढच्या अमावस्येला तो नारळ फोडून फक्त घरातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे. बघा, बाहेरील कुठल्याही व्यक्तीला द्यायचा नाही. अगदी आपल्या जवळची जरी ती व्यक्ती असेल ना तरी देखील तिला ह्या नारळ खायला द्यायचा नाही. फक्त आपल्या घरातील व्यक्तींनीच हा प्रसाद म्हणून खायचा आहे. कारण या नारळावर पूर्ण महिनाभर आपण पूजा, सेवा, जप, मंत्र केलेला आहे. म्हणून फक्त घरातील व्यक्तींनीच हा खायचा आहे. बाहेरच्यांना अजिबात द्यायचा नाही. स्वामींचा प्रसाद म्हणून खायचा आहे. नारळ खराब निघाला तर तो पाण्यात विसर्जन करा. ज्यांच्या घरात सतत भांडणं, सतत वादविवाद, कटकटी होत असतील तर त्या घरातील महिलांनी ही सेवा नक्की करा. अनुभव नक्की येतोच. घरातील मुलं नीट वागत नसतील, मुलांच्या प्रगती होत नसेल, त्यांच्या बघा दुःख आहे, पती पत्नींचे जमत नसेल तरी देखील ही सेवा खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.